सर नमस्कार. ही जी डिजिटल क्रांती मराठी बाबतीची जी चळवळ सुरू झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षण करताय. मराठी मूव्हने हा जो एक पायंडा नवीन आता घातलेला आहे सुरू केलेला आहे त्या बाबतीत आणि एकंदरीत तुम्ही जे सगळं अनुभवताय, इतकं परीक्षण करताय, इतक्या लोकांच्या तुम्ही वेगवेगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना पाहून एकंदरीत ह्या कार्यक्रमाचा तुमचा अनुभव काय? नाही, मला खूप छान वाटलं ॲक्च्युली. मराठी मूडने हा बोला मराठी नावाचा जो उपक्रम सुरू केला आहे, मी स्पर्धा नाही म्हणणार त्याला, मी त्याला उपक्रम म्हणेन. कारण त्यानिमित्ताने मी जे बघतोय ना, तर अगदी लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन मुलांपर्यंत सगळेजण आपापलं स्क्रिप्ट लिहित आहेत. ते मराठीसाठी लिहित आहेत, मराठीमध्ये लिहित आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांचा मराठी भाषेसाठीचा अभ्यास होतो आहे. म्हणजे फक्त मराठीबद्दल लिहायचं नाही आहे, तर मराठीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, मराठी भाषेचा जो काही अभिमान आहे तो त्यांच्या डोळ्यातनं आपल्याला दिसतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना खूप छान आहेत आणि मला ॲक्च्युली मराठी मूड्स आणि बोला मराठी ह्या उपक्रमाला ॲक्च्युली धन्यवाद द्यायचे आहेत की इतका सुंदर उपक्रम तुम्ही सुरू केला आहे. म्हणजे बऱ्याच स्पर्धकांचं असं म्हणणं आहे की अरे मराठी भाषेसाठी स्पर्धा घेतल्या जातात, तर माझं असं म्हणणं आहे की अजून 10 स्पर्धा घेऊया. पण जर मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत असेल तर मला या स्पर्धेचा भाग होणं मला आवडेल. मला मजा येईल खूप आणि मला खरंच मजा येते. निश्चितच. एक प्रश्न आवडून असेल की आपण मराठी आहात आणि इतकं भव्य तुम्ही काम मराठीमध्ये करून ठेवलं होतं म्हणून तुमचं योगदान 8 वर्ष इतिहास आणि आता संजय जाधव म्हणून मराठीशी तुमचं कशी नाळ आहे, कशा पद्धतीचा एक तुमचं त्याच्यावर बाबतीची आस्था आहे? नाही, त्याबाबतीत मी एवढं नक्की म्हणेन की मी आत्तापर्यंत फक्त मराठी सिनेमेच केलेत दिग्दर्शित. आणि म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी संजय दादा हा कुठे मराठी बोलतो, हा ते हिंदी बोलतो. पण मला त्यांना सांगायला आवडेल ॲक्च्युली की माझी बायको आहे ना, माझी बायको पंजाबी आहे, पण आमच्या घरात मराठी बोललं जातं. आमच्या मुलीवर मराठी संस्कार आहेत. माझी मुलगी खूप छान मराठी बोलते. मी मराठी बोलताना मध्ये मध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करणं हे ॲक्च्युली मी लहानपणापासून ज्या भागात वाढलो आहे, मी सिंधी कॅम्पात वाढलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे, त्यामुळे मी तसा बोलायचो. पण जेव्हा मला कळायला लागलं की आपल्याला मराठी बोलणं खूप गरजेचं आहे, कारण मी जसा वागतो तसे माझे असिस्टंट्स वागतात, तसे मला फॉलो करणारे वागतात, तर मला ही माझी चूक सुधारली पाहिजे. आणि तेव्हापासून मी माझ्यामध्ये खूप बदल घडवून आणला आहे आणि मला खूप छान वाटतं आहे आता. मला पर्टिक्युलरली हा प्रोग्राम बघताना ना मला खूप मजा आली की ही लहान लहान मुलं पण ना मराठी भाषेबद्दल बोलत आहेत, मराठीत बोलत आहेत आणि त्यातली काही काही मुलं तर इतकी छान बोलतात. म्हणजे त्यांची संवाद फेक, त्यांचे शब्दावरचं वजन इतकं सुंदर आहे की ते बघताना माझा ऊर ॲक्च्युली भरून आला की अरे वा वा, किती छान संस्कार आहेत त्या मुलांवर. तर मला पुन्हा एकदा या बोल मराठी या कार्यक्रमाचं मला आभार मानायचे की वा वा, मला मजा आली, खूप मजा आली. शेवटचा प्रश्न असा की ही डिजिटल क्रांती आहे, आता सध्या डिजिटल युग झालेला आहे आणि या डिजिटल विश्वात सुद्धा मराठीने खूप छान काम करून ठेवलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामुळे हे डिजिटल युग आणि मराठी भाषा या दोघांचा संगम जेव्हा होईल तेव्हा हे एकंदरीत चित्र आशादायी कसं असू शकतं तुमच्या? आशादायी आहेच, कारण मला आत्ता कळलं की हा जो उपक्रम आपण राबवला आहे बोला मराठीच्या माध्यमातून, तर याच्यात वेगवेगळ्या देशातनं पण एंट्रीज आल्या आहेत. तर हा किती छान उपक्रम आहे. तर ही डिजिटल युगामध्ये जर असं काही होत असेल की लंडनमधला मराठी माणूस पण, लंडनमधली मराठी मुलं, लंडनमधल्या मराठी कुटुंब ते जर याच्यात सहभागी होत असतील आणि ते आपल्या मुलांवर लंडनमध्ये संस्कार करत असतील मराठीसाठी, तर किती छान आहे. तर मला असं वाटतं की हा उपक्रम खूप छान आहे. आणि म्हणजे तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे ॲक्च्युली की डिजिटल जी काही चळवळ चालू आहे, डिजिटल क्रांती चालू आहे, त्याच्यामध्ये आपण मराठी भाषा सर्वदूर पोचवायचा प्रयत्न करतो आणि यशस्वीरित्या करतो आहे. तर खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.